पुढची बातमी पाहूयात। भांडूप रेल्वे स्थानकाजवळ एका भरधाव बसनं रस्त्यावर उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना धडक दिली। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण गंभीर जखमी झालेले आहेत। मृतांमध्ये 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। तर भांडूप स्टेशनच्या बाहेर फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांची बाजारपेठ असलेली मोठी गर्दी होती। स्टेशनजवळ अचानक बेस्ट इलेक्ट्रिक बस वळत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं। अनियंत्रित बस गर्दीमध्ये घुसली आणि सुमारे 13 जणांना धडकली। काही जण बस खाली चिरडले गेले, ज्यामुळे जागीच 4 जणांचा मृत्यू झालाय। बसच्या धडकेनं लोखंडी विजेचा खांबही वाकला। यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते। ही घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात 8 पुरुष आणि एका महिलेसह 9 जण जखमी झालेत तर सर्व जखमींवर मुंबईच्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय। प्रथमदर्शनी बस चालकाने मद्यपान केलं नसल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमधील तांत्रिक बिघाडामुळे, हे शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत। भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ 9:35च्या सुमारास BEST बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 13 जे पादचारी होते ते इंज्युअर्ड झाले। त्या 13 पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं। त्यातील 4 जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुष आहे। आणि जे इंज्युअर्ड आहेत, इंज्युअर्डमध्ये 9 पैकी 8 पुरुष आणि 1 महिला आहे। मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंज्युअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत। या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। गाडीने कंट्रोल ठेवला नसणार, गाडी कंट्रोल मध्ये नव्हती, डायरेक्ट असं टर्न मारून निघून गेली स्पीड मध्ये आणि त्याच्यामध्ये लाईन पण होती। त्या हिशोबाने थोडा प्रॉब्लेम झाला। होते 20-25 माणसं होती लाईन मध्ये। तर भांडूपमध्ये हा दुर्दैवी अपघात झालेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बेस्टनं काही जणांना चिरडलं, त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय आणि 9 जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानक परिसरात काल उशिरा रात्री एक भीषण अपघात झालेला होता। या अपघातामध्ये 13 जणांना बेस्ट बसने अक्षरशः चिरडलं होतं, ज्यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे तर 9 जण जे आहेत ते मुंबईतील राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल आहेत। मी आता त्याच घटनास्थळी आहे। माझ्या मागे जो हा तुम्ही बस स्टॉप पाहतायत 606 क्रमांकाचा, याच बस स्टॉपवरती जे प्रवासी जे होते ते रात्री कामावरून घरी परतण्यासाठी बसची वाट पाहत होते, बस येण्याची। मात्र बस तर आली नाही। बस ही एका काळा स्वरूप त्यांचा काळ घेऊन आली, कारण त्या बसने या रांगेत या 606 क्रमांकाच्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना साधारण 20 ते 25 जण या बस स्थानकावरती उभे होते। त्यासोबत काही पादचारी देखील या रस्त्यावर या घटनास्थळी जात होते। त्यांना अक्षरशः बस जी आहे ती अनियंत्रित झाल्यामुळे या बसने चिरडलं होतं, अशी माहिती जी आहे ती आपल्याला पोलिसांकडून मिळालेली आहे। पोलिसांनी त्या बस चालकाला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। त्याचा पुढचा तपास सुरू आहे की नेमकं बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का ड्रायव्हर कडनं काही चूक झाली। मात्र या संपूर्ण भीषण अपघातामध्ये जे आहे ते 4 जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा जो परिसर आहे अत्यंत असा वर्दळीचा परिसर असतो आणि या ठिकाणी आपण जे पाहतो फुटपाथवरती फेरीवाल्यांचा कब्जा देखील असतो, त्यामुळे फुटपाथवरून न जाता लोकांना रस्त्यावरनं प्रवास करावा लागतो आणि कुठे ना कुठेतरी त्यामुळे जी आहे ती नागरिकांना याचा जो आहे तो नेहमीच त्रास होत असतो आणि आता हा जो त्रास आहे तो खरं तर जीवावर बेतलेला आहे। राजेश शिंदे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।